श्री जन्माचे स्वागत या चळवळीच्या प्रेरणेच्या डॉक्टर सुधा कंसारिया मॅडम, त्याचप्रमाणे माझे सहकारी अधिकारी आपले सर्वांचे जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय डॉक्टर कारासले, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर सोनके, डॉक्टर हे डॉक्टर नागरगुजे, प्रामुख्याने माझे सर्व सहकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व प्रकल्पातून आलेले, प्रामुख्यानं ज्यांच्यासाठी आम्ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली त्या गावाचे प्रथम नागरिक म्हणता येईल आणि त्यांच्या माध्यमातून सर्व विकासाची कामं चालतात आणि म्हणून काही जे सन्माननीय सरपंच या ठिकाणी आले, त्याचप्रमाणे त्या गावाचे काही ग्रामसेवक, आमचे सहकारी, अंगणवाडी ताई, आमच्या सर्व आरोग्य कर्मचारी, त्या सर्वांचं स्वागत मी सुद्धा या ठिकाणी आपण करतो. सर्वांचं तू आम्हालाच काय या ठिकाणी बोलावलं याचं प्रत्येकाला असं म्हणलं असेल की जिल्ह्यामध्ये जवळ 1640 गाव आहेत आणि या 1640 गावापैकी फक्त 59 गावाच्या लोकांना बोलावण्याचं माध्यम का, त्याचा विचार तुम्हाला प्रत्येकाला असेल. आणि तुमच्यासमोर आम्ही प्रश्नावली सुद्धा दिलेली आहे. ती प्रश्नावली वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की काहीतरी चुकत आहे. मी आता जसं बोललो काहीतरी चुकत आहे. मग आमचं कामकाज चुकतं आहे का, गावाचं वातावरण चुकतं आहे का, गावाला दिशा देण्याचं काम चुकलं आहे का, ती गावातली मानसिकता वेगळी आहे का, गावामध्ये वेगळा विचार चालतो आहे का, या सर्व बाबीचा कुठेतरी आपल्याला सरकारने विचार करणे काळाची गरज आहे. जर आमची 59 गावं, तुमच्या माहितीसाठी सांगतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये जी 1640 गाव आहे, त्या गावाचा ज्यावेळेला आम्ही स्त्री जन्माचा दर वेगवेगळ्या गावाचा ज्यावेळेला लावला त्यावेळेला डॉक्टर सुधा कंसारिया मॅडमनी काही सूचना आम्हाला दिल्या की आपल्याला काय करता येईल. सगळं करत असताना आम्हाला 3 पॉईंट कुठे आहे, कुठे आमचं हे या ठिकाणी स्त्री जन्माचा जो दर आहे तो रेशो कुठे कमी होत चाललेला आहे, कुठल्या गावात होतोय. जसं आम्ही बघतो की तालुक्यामध्ये जेव्हा विचार करत असताना आमच्या डोळ्यासमोर पहिले स्त्री होत आहे, नंतर आपल्याकडे राहता तालुका येतो. अशा प्रकारे काही तालुक्याचे जेव्हा रेशो आम्ही बघतो त्याला मागच्या 3 महिन्याचा जेव्हा आम्ही एप्रिल, मे, जून, जुलै अशा प्रकारचा जेव्हा सर्वे केला आपल्याच माध्यमातून अंगणवाडी ताईकडे आलेले आमचे जे अहवाल आहे त्या अहवालाच्या माध्यमातून केसीवाय जेव्हा सर्वे झाला त्यानंतर आम्ही जेव्हा आकडे काढले तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की 59 गावं की त्या डबल रेड झोनमध्ये सगळ्यात जास्त चांगली जी गाव आहे आमची 1000-1100च्या दरम्यान, काही त्याला आम्ही ग्रीन झोन म्हटलेलं आहे, हिरवा हे गाव. त्याच्यानंतर दुसरं गाव जे आहे आमचं 900च्या दरम्यानचं गाव आहे त्याला आम्ही पिवळा झोन म्हटलेलं आहे, येलो झोन. आणि नंतर त्याच्यामध्ये जी काही 700च्या ते 900च्या दरम्यान आहे त्याला मी रेड झोन म्हटलं. आणि 600च्या आतमध्ये असलेली जी गावं आहेत आमची ती जवळ डबल रेड झोन. आणि या 600च्या आतमध्ये तुम्ही सर्वजण त्या गावामध्ये बसताय. मग एवढा जन्मदर तुमच्या गावामध्ये का करणं, याचा विचार आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी करायचा आहे. असं का होत आहे, कुठं चुकतंय, आम्ही कुठे कमी पडतोय का, लोकांमध्ये काही विचार वेगळा बदललेला आहेत का, या सर्व बाबीचा विचार करण्याकरता. आणि ही गावं प्रामुख्यानं आज आपल्याला माहिती आहे की 10 गावं चांगली आहेत, पण 10 गावातल्या जर 2 गावामध्ये जर एकदम काम कमी असेल तर पूर्ण त्या 10 गावावर त्याचा इफेक्ट पडतो. जिल्ह्याचा जेव्हा विचार आम्ही करतो, जिल्ह्याचा जो आपला स्त्री जन्माचा जो दर आहे तो आपल्या मागच्या वर्षी जर घेतला तर आपण 838 वर होतो. आज आपण आपल्या 3 महिन्या 4 महिन्याचा जेव्हा आपण सर्वे बघितला आपण 850 वर आहोत. म्हणजे आपण 12 जरी वाढत होतो ते फार मोठं काम आपण केलं नाही. 12 म्हणजे फार मोठं नाही. आपल्याला 950च्या वर ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं काम झालेलं आपल्याला दिसू शकते. आणि म्हणून हे सर्व करत असताना या 59 गावामुळे पुढे जिल्ह्यामध्ये कुठेतरी इफेक्ट पडतोय. मग हे पाहत असताना आम्हाला 59 गावाकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं. दुसरीकडे आमच्याकडे काही अशी गावं आहेत की ज्या गावामध्ये जवळपास आमच्याजवळ 96 गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये आम्ही आमचा दर एकदम वाढलेला आहे, 1000च्या जवळपास पोहोचलेला आहे. त्या गावाचा उद्या आम्ही 16 तारखेला गोल्डी गाव पुरस्कार म्हणून त्याचा सन्मान सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. एकीकडे त्या एखाद्या गावाचा जर सन्मान होत असेल तर आमचं गाव मागे का, याचा सुद्धा विचार प्रत्येकाला आम्हाला करायचा आहे. आपल्या गावावर उभं राहावं आणि आपण सगळेजण मिळून त्याचं टाळ्यावरून स्वागत करूया. कारण आपण सगळे जे सरपंच आहेत आणि सगळे जे सदस्य आज आलेले आहेत एक क्रांतीदूत म्हणून आता काम करणार आहेत. त्यानंतर नाही आपल्याला सुनेला वाचवायचं आहे, आपल्याला पिढीला वाचवायचं आहे, आपल्या सगळ्या स्त्री शक्तीला वाचवायचं आहे, आपल्याला स्त्री जन्माचं स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. आणि या जगामध्ये मी म्हणतेय आपल्याला शांतता प्रस्थापित करायची आहे. सर्वात आधी आपल्या ग्रामपंचायतीचं नाव घ्यायचं आहे, बरोबर आहे, ते तर सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आपण पूर्ण पत्ता घ्यायचा आहे आपल्या ग्रामपंचायतीचा, त्यानंतर फोन नंबर घ्यायचा आहे, फॅक्स नंबर घ्यायचा आहे, ईमेल घ्यायचा आहे. काही जणांकडे समजा ईमेल नसेल गावाकडे तर तुम्ही तो बनवून घ्या भविष्य काळामध्ये. आणि
नसेल तो स्वतःचा वैयक्तिक ईमेल इथे टाकला तरी चालेल. आपल्या गावाची लोकसंख्या लिहायची आहे, कारण लोकसंख्या सुद्धा एक अत्यंत महत्वाचा असं घटक आहे की ज्याच्यामधून आपल्याला गाव विकासाचा निकष लावता येतो. तो विषय काळामध्ये अनेक योजना राबवण्यासाठी तो एक फार महत्वाचा घटक आहे. आपल्या गावामध्ये सोनोग्राफी केंद्रांची संख्या आणि नावं, आता सगळी गावं छोटी छोटी गावं आहेत. तर मी आता एक प्रश्न विचारते की सोनोग्राफी केंद्र कुठल्या कुठल्या गावामध्ये आहेत, हातवर करा. मोठा हातवर करा म्हणजे समजलं पाहिजे. गावामध्ये, तुमच्या गावामध्ये सोनोग्राफी केंद्र आहे का? नाही. म्हणजे एकाही गाव पातळीवर एकाही गावामध्ये सोनोग्राफी केंद्र नाही. आपण गावाविषयी बोलत आहे, तालुक्याविषयी नाही. अंगणवाडी केंद्राची संख्या आणि ठिकाण हे तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही लिहालच. शाळेची संख्या, की जिल्हा परिषदेच्या शाळा असतात किंवा काही प्रायव्हेट शाळा असतात, त्या शाळेची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या ही सुद्धा आपण त्यानंतर ज्या काही योजना राबवणार आहोत त्यासाठी शाळेलाही सामावून घेणार आहोत. त्यासाठी हा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आपल्या गावात मुलीचा जन्म दर खालावलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे का? माहिती आहे का? कोणाला माहिती नाहीये? सगळ्यांना माहिती झालेला आहे. तुम्हाला सध्या एक लिस्ट पण दिलेली आहे की एप्रिल, मे, जून 2012 या कालावधीमध्ये आपल्या गावामध्ये मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत आणि लिंग गुणोत्तर किती आहे ही सगळ्यांना लिस्ट मिळालेली आहे ना. त्याच्यामध्ये आपल्या आपल्या गावाचा पाहून घ्या, मुलं किती आहेत, मुली किती आहेत, किती कमी झालेले आहेत, म्हणजे मुली किती कमी झालेले आहेत आणि मुलं तुलनेने जास्त आहेत आणि त्यामुळे लिंग गुणोत्तर खूप कमी झालेला आहे, खालावलेला आहे. किंबहुना 500 पेक्षा कमी, खरं म्हणजे म्हणताना आपण 700 पेक्षा कमी म्हटलंय, पण याची जर तुलना आपण केली तर ती जवळपास 500 पेक्षा कमी आता लिंग गुणोत्तर या 59 गावांमध्ये आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आपण आपल्या गावात मुलीचा जन्मदर खालावलेला आहे. याची कारणं काय? तुम्हाला वैयक्तिकरित्या काय कारणं वाटतात? तुम्ही एका गावाचे सदस्य आहात, त्या गावाचे नागरिक आहात. एक नागरिक म्हणून तुम्हाला तुमची काय भावना आहे, काय कारणं वाटतात ते अगदी मन मोकळेपणाने इथे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पान उलटा प्रश्नावली 2. या प्रश्नावली 2 मध्ये आपल्या गावात हुंडाबळी झाले आहेत का आणि झाले असल्यास किती? ज्या गावांमध्ये हुंडाबळी झाले आहेत अशांनी हात वर करायचं. एकाही गावामध्ये हुंडाबळी झालेला नाही, चांगली गोष्ट आहे. टाळ्या वाजूया. टाळ्या एवढ्या अशा हलक्या का? अरे टाळ्याच नाही. धन्यवाद. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल आपलं मत तुम्ही तिथे मोकळेपणाने लिहायचं आहे. कायदा आणि सुव्यवस्था अनेक ठिकाणी आहे. एक वैयक्तिक संकल्प आपण सगळ्यांनी केलेला आहे. दुसरा संकल्प ग्रामसभेमध्ये ठराव घेण्याचा करायचा आहे. तिसरा आपल्या गावात काही पतसंस्था असतील तर त्यांची मदत आपल्याला घ्यायची आहे. पतसंस्थेनं विनंती करायची आहे की तुम्ही त्या दृष्टीने त्याच्या पद्धतीच्या स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव करायचा आहे. कोणाकोणाच्या गावामध्ये पतसंस्था आहेत हात वर करा. भरपूर गावांमध्ये पतसंस्था आहेत. तुमच्या सगळ्यांना गावाकडे हे पुस्तक मिळालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी सांगते तुम्हाला पान नंबर. पतसंस्थेचा ठराव कशा पद्धतीने व्हायला हवा याचा एक नमुना आपल्याला इथे भेटेल. पान नंबर 89 काढा. पान नंबर 89. सगळ्या गावांना पुस्तकं मिळालेली आहेत. सगळ्यांना मिळालेली नाही, गावांना मिळालेली आहेत. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी 59 पान नंबर काढायचे. त्याच्यामध्ये पतसंस्थेचा ठराव कशा पद्धतीने केला पाहिजे याचं सॅम्पल दिलेलं आहे. तर हा पतसंस्थेचा ठराव करण्याच्या दृष्टीने अनेक गावांमध्ये पतसंस्था आहेत, त्या आपण आता पाहिलंय. तर त्यांना याविषयीची विनंती करायची आहे
आणि इथे कुणीही नाही म्हणत नाही. सगळ्या पतसंस्था त्यांना आव्हान केल्याबरोबर त्या तयार होतात. पण आपल्याला कुणीतरी काम करत कुणीतरी सांगायला लागतं. ते तुम्ही तुमच्या गावामध्ये सांगायचं आहे आणि पतसंस्थेचा ठराव घेऊन घ्यायचा आहे. त्यानंतर गावांमध्ये अनेक प्रकारची बचत गट असतात. बचत गट प्रत्येक गावात आहेत ना. तर बचत गटांना आपल्याला आव्हान करायचं आहे की सगळ्या बचत गटाने स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव करायचा आहे. त्याचाही सॅम्पल या पुस्तकामध्ये दिलेला आहे की बचत गटाने कशा पद्धतीचा ठराव करायचा आहे. आता गावामध्ये आणखी कुठले कुठले घटक असतात. एक तर बचत गट झाली, पतसंस्था झाली, दूध सोसायटी असतात, बरोबर ना. महिला दूध सोसायटी असतात किंवा दूध सोसायटी असतात. त्यांनाही विनंती करायची की या चळवळीमध्ये आपल्याला सहभागी व्हायचे आणि आपणही सराव करायचा आहे. पान नंबर 87 वर दूध उत्पादन संस्था यांचा एक ठराव दिलेला आहे, नमुना ठराव. तर त्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्याशी बोलून त्या प्रकारचा ठराव करून घ्यायचा आहे. म्हणजे गावामध्ये जे जे काही अन्य घटक आहेत त्या सगळ्या अन्य घटकांना या चळवळीमध्ये आपल्याला सामावून घ्यायचं आहे. मग तुम्ही सगळे लिहून घेतात ना. थोडंफार मी जे काही सांगते. तर ग्रामसभेमध्ये ठराव झाला पाहिजे, पतसंस्थेमध्ये ठराव झाला पाहिजे, बचत गटांमध्ये ठराव झाला पाहिजे, दूध उत्पादन सोसायटीमध्ये ठराव झाला पाहिजे आणि कृषी उत्पादन सोसायटी सुद्धा जिथे जिथे असेल त्यांनी सुद्धा ठराव करण्याविषयीची विनंती आपण करू शकतो. आपण विनंती केली तर त्या विनंतीला कोणीही नाही म्हणत नाही. परंतु या गावांमध्ये गावाच्या प्रत्येक घटकाला आपण सामावून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आज आपल्याकडे 59 गावाचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. ज्या गावामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव झाला नाही अशाने हात वर करायचे. ज्या गावामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव ग्रामसभेत झाला नाही अशाने हात वर करायचे. आपला झालेला नाही. आपलं कुठलं गाव काय? सोनेगाव तालुका जामखेड. ओके. आणखी कुठल्या गावामध्ये झालेला नाही? बाकी सगळ्या गावांमध्ये म्हणजे 59 गावांपैकी एकाच गावामध्ये ग्रामसभेत ठराव झालेला नाही. बाकी 58 ग्रामसभेमध्ये ठराव झालेले आहेत का? मग झालेले ज्यांच्या गावात ठराव झाले असे हात तर वर करा बघूया. काहींचे हात वर येत नाही. मग जे हात वर आले नाही त्यांच्या गावात झालेला नाही का? पण ज्या गावात ठराव झालाय यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. जोरदार म्हटल्यानंतर जोरदार. ज्या गावामध्ये मुलीच्या नावाने म्हणजे नवजात बालिकेच्या नावाने ठेव पावतीचा ठराव झाला अशाने हात वर करा. ओके. म्हणजे जवळपास 25-20% लोकांनी ठेव पावतीचा ठराव केलेला आहे. यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे संकल्प आणि यासाठी एक समिती गाव पातळीवर आपल्याला तयार करायची आहे. स्त्री जन्माच्या स्वागताची समिती. त्यांना तुम्ही तुमच्या गावामध्ये यांना क्रांतीदूत समिती असं म्हणूया आपण. पण डबल रेड गावांमध्ये जी समिती आपण स्थापन करू त्याला वेगळं नाव देऊन त्यानंतर आपला फॉलोअप आपल्याला घेता येईल. तर ही राहणार आहे क्रांतीदूत स्त्री जन्माच्या स्वागताची क्रांतीदूत समिती. आणि या समितीमध्ये सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी, पोलीस पाटील, शिक्षक, अंगणवाडी ताई, आरोग्य विभागातील बंधू भगिनी, युवक संघटनेचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकचे प्रतिनिधी, अशा हेल्थ वर्कर्स प्रत्येकात नसतील पण जिथे असतील तिथे अशा हेल्थ वर्कर असतील, एएनएम असतील आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी यांची एक समिती आपल्याला स्थापन करायची आहे गाव पातळीवर. आणि या समितीला स्त्री जन्माचे स्वागत करा,
समिती असं आपण त्यांना डबल रेट घेऊन गावांसाठी स्पेशल नाव देतोय, क्रांतीदूत समिती. मग या समितीने ह्या सगळ्या गावांचं नियंत्रण केलं पाहिजे. जे जे काही या गावाच्या पातळीवर जिथं जिथं चांगलं काम होईल त्यांना शाबासकी सुद्धा आपल्याला देता आली पाहिजे. समजा मुलीचा जन्म झाला एखाद्या घरामध्ये आणि सनईने तिचं स्वागत केलं उत्स्फूर्तपणे गावातल्या गावातच, म्हणजे पालकांनी स्वतःहून केलं, तर समितीचं काय काम आहे की त्यांचं कौतुक करणं, त्यांना शाबासकी देणं, त्यांचा सन्मान सत्कार करणं. आणि जे या सगळ्या ध्येय धोरणाच्या विरुद्ध वागतील, सोनोग्राफी सेंटर्सकडे सोनोग्राफी करायला जातील किंवा गर्भपात करतील किंवा सुनेला त्रास देण्याचं काम होईल किंवा हुंडाबळी होतचं काही कामं असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला समज देता आली पाहिजे. म्हणजे ही समिती जिथं जिथं चांगलं काम होईल त्या चांगल्या कामाचं कौतुक करणार आहे आणि जिथे जिथे नको ते काम होईल, वाईट काम होईल, तिथे तिथे ती समज देणार आहे. या समितीने या पातळीवर काम करणं आवश्यक आहे. मग हे काम करत असताना, ऍक्शन प्लॅन म्हणत असताना सर्वात आधी आपण ग्रामसभेत ठराव घेतला, दूध उत्पादन सोसायटीमध्ये ठराव घेतला, आपल्या पतसंस्थेमध्ये ठराव घेतला, आपल्या बचत गटाचा ठराव झाला, महिला मंडळाचा ठराव झाला, अंगणवाडी ताईंचा ठराव झाला आणि त्यानंतर आपण येणार आहोत आपल्या प्रगती पुस्तकाकडे. प्रगती पुस्तक म्हणजे काय की आकडेवारी आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. नंबर 2, आकडेवारी आपल्या सगळ्यांना समोर आहे, तुमच्या हातामध्ये सगळ्यांच्या आहे, त्यांच्याकडे जायचं हे बघा की खबरदार वेळी जागेवा 0 ते 6 वयोगटातील 1000 मुलांच्या मागे मुलींची संख्या. आधी तालुक्याची घ्यायची आहे. तालुका 1991 साली किती होती, 2001 साली किती होती आणि 2011 साली किती आहे. तर आपल्या तालुक्यामध्ये मुलीचा जन्मदर कसा कसा कमी झाला, किती झपाट्याने कमी झाला याचा अभ्यास आपल्याला होणं आवश्यक आहे. आपण हे पुस्तक जर पाहिलं तर पान नंबर 98 काढा. त्याच्यावर अहमदनगर जिल्हा सगळ्या तालुक्यांची पूर्णतः आकडेवारी दिलेली आहे. पान नंबर 98 कोपरगाव तालुका, अकोला तालुक्यापासून जामखेड तालुक्यापर्यंत 1991, 2001 आणि 2009-11 पर्यंतची सगळी आकडेवारी दिलेली आहे. इथे आपल्याला ती भरायची आहे. कशासाठी भरायची आहे तर ही सगळी जे काही प्रगती पुस्तक आहे आपलं, हे केवळ आपल्याला नाही तर आपल्या आई वडिलांना पण दाखवायला लागतं ना, सही घ्यायला लागते ना आपल्याला शाळेमध्ये. तर तसं सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा समजलं पाहिजे की आपल्याकडे मुलींची संख्या कशी झपाट्याने कमी झालेली आहे. म्हणून तालुक्याचं सुद्धा आपल्याला जायचं. त्यानंतर आपल्याकडे येते ग्रामपंचायत. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये महिनावारी प्रत्येक महिन्याची आकडेवारी तिथे आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. महिना ऑगस्ट असेल, वर्ष 2012 असेल तर मुलांची संख्या किती आणि मुलींची संख्या किती हे आपल्याला तिथे लिहिता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण पाहूया. उदाहरणार्थ आपण पाथर्डी तालुक्यामध्ये मिरी गाव आहे. त्या मिरी गावामध्ये एप्रिल, मे, जून या 3 याच्यामध्ये मुले 7 आहेत आणि मुली 0 आहेत. मिरी गावात कोण आलेला आहे का? मिरी गावाचे कुणी आहे का? हात करा. कुणीच आलेलं नाही. मुलींची सुद्धा 0 आहे. तर मुलांची संख्या 7 आहे आणि मुलींची संख्या 0 आहे. म्हणजे महिला, मुलांची संख्या, मुलींची संख्या अशा पद्धतीचं हे प्रगती पुस्तक म्हणजे हा कोड आपल्याला दर महिन्याला अपडेट करायचा आहे, भरायचा आहे आणि आपल्या सहित सगळ्यांना याविषयीची माहिती मिळाली पाहिजे. हे करत असतानाच आपण दुसरीकडे लक्ष दिलं पाहिजे की स्त्री जन्माचे स्वागत करूया, खालील परिवाराचे हार्दिक अभिनंदन. गावामध्ये आता आपले सगळे सेन्सिटिव्ह गाव आहे, सुपर सेन्सिटिव्ह गाव आहे. तर गावामध्ये मुलीचा जन्म झाला की नको वाटतं, नाक पुरडलं जातं, सगळं गाव उदास होऊन जातं. त्याची मानसिकता आपल्याला बदलायची आहे. म्हणून त्या मुलीच्या जन्माचं स्वागत आपल्याला अशा पद्धतीने बोर्डावर नाव लिहून करायचं आहे. समजा ऑगस्ट महिना 2012 आणि परिवाराचे नाव. समजा आता मला मुलगी झाली तर माझं पूर्ण नाव लिहित असताना डॉक्टर सौ सुधा प्रकाश कांक्रिया परिवार असं नाव लिहायचंय की ज्याच्यातून आईचं पण नाव असेल, वडिलांचं पण नाव असेल
आहे. म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचं हे जे दुष्ट चक्र चालू आहे, की मुलगी झाली की नको नको कुठून आली अवदसा, अशी जी भावना आहे, सगळ्या कुटुंबांमध्ये भावना आहे, ती भावना आपल्याला असं अशा पद्धतीने आपल्याला बदलायची आहे. किती आनंद वाटेल एखाद्या गावामध्ये मुलीचा जन्म झाला आणि आईचं नाव इथे ग्रामपंचायतीच्या बाहेर लागलं असेल तर येता जाता पाहिल्यानंतर एकमेकांमध्ये चर्चा होईल, अगं बाई तुझ्या सुनबाईंचं नाव पाहिलं बरं का त्या फळ्यावर ग्रामपंचायतीच्या, किती छान दिसत होतं ना. म्हणजे किती आनंद वाटला. म्हणजे या आनंदाच्या सगळ्या वातावरण निर्मिती होण्यासाठी अशा प्रकारचा संवाद आवश्यक आहे. आणि या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण या छोट्या गोष्टीतूनच मोठी भावना आपल्याला निर्माण करायची आहे. जेवणामध्ये जर मीठच नसेल आणि सगळं जेवण नुसतं गोड गोड केलं असेल तर ते जेवण आपल्याला जाईल का पोटभर? जाणार नाही. म्हणून अशा या छोट्या छोट्या चिमूटभर मिठाची आपल्याला गरज आहे. आणि हे चिमूटभर मिठासारखं काम करणारा हा बोर्ड आहे, तो परिसराचा पूर्ण अभ्यास ऍट अ ग्लान्स, म्हणजे पाहिल्याबरोबर आपल्याला हे सगळं समजणार आहे की आपल्या गावातली परिस्थिती काय आहे. आता याच्याजवळ जर कुणी आपण लिहिलं असेल की मुलांची संख्या 7 आहे आणि मुलींची संख्या 0 आहे, असं पाहिल्यानंतर कोणाला वाईट वाटणार नाही? कोणाला वाईट वाटणार नाही? हात वर करा. सगळ्यांना वाईट वाटणार आहे. मग तेव्हा आपण आधीच हा बोर्ड लिहिला असता, सगळ्यांनी पाहिला असतं, सगळ्यांना वाईट वाटलं असतं तर काहीतरी बदल घडवण्यासाठी प्रयत्न झाला असता. तसा प्रयत्न आपल्याला आता घडवून आणायचा आहे. म्हणून प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा बोर्ड होणं आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम या दोघांच्याही खास प्रयत्नाने, माननीय डीएचओ साहेब, माननीय पावडे साहेब यांच्या सहकार्याने सगळीकडे आता बोर्ड सगळ्या ग्रामपंचायतीला लागत आहे. आपण म्हटलंय की आपल्या या प्रश्नावलीमध्ये आहे की आपल्या गावामध्ये शाळा किती आहे, बरोबर आहे की नाही? शाळा हा असा एक घटक आहे की तिथे सगळे लहान मुलं असतात आणि या कोमल बाल मनावर लहानपणीच संस्कार झाले तर मोठेपणी होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या आपल्याला टाळता येऊ शकतात. तर हा स्त्री जन्माच्या स्वागताचा जो विचार आहे, जो सुविचार आहे, हा सुविचार आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठसवायचा आहे, त्यांना एका सूत्रामध्ये बांधायचा आहे. आणि यासाठी म्हणून शाळांमधून 1 रुपयाची जादू योजना राबवायची आहे. ती 1 रुपयाची जादू योजना अत्यंत सोपी आहे, साधी आहे, पण त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, नियमितपणा पाहिजे आणि त्याचं योग्य असं मूल्यमापन करणं आवश्यक आहे. आता आपण उदाहरण घेऊया की एखादी शाळा असेल, शाळेची कोणी शिक्षक आलेले आहेत का इथे? एखादी शिक्षिका आहे का कोणी? नाही. एखादी सरपंच आहे पाठीमागे? हा, या सरपंच सर एक मिनिट या पुढे. आपल्या गावामध्ये किती शाळा? जिल्हा परिषदची 1ली ते 7वी पर्यंत. आणि किती विद्यार्थी? 213 विद्यार्थी. 213 विद्यार्थी. धन्यवाद. टाळ्या वाजवा याच्यासाठी. तर आपण एक उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. एक गाव आहे, त्या गावामध्ये एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये 213 विद्यार्थी आहेत. मग आता 1 रुपयाची जादू योजना कशी राबवायची? तर या 213 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांमध्ये, विद्यार्थ्यांची कुटुंबीय म्हणजे त्यांचे आई वडील, भाऊ बहीण, या कुटुंबियांमध्ये जर मुलीचा जन्म झाला तर त्या विद्यार्थ्यांनी ती आनंदाची बातमी आपल्या वर्ग शिक्षकांना द्यायची. वर्ग शिक्षकांनी प्रार्थनेच्या वेळेस एक अनाउन्समेंट करायची आहे की अमुक अमुक परिवारामध्ये मुलीचा जन्म झालेला आहे आणि आपण जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. त्या प्रार्थनेच्या वेळेस त्या टाळ्या वाजवली जातील आणि ते झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1 रुपया आपल्या खाऊमधून, केवळ 1 रुपया, मला नाही वाटत कोणाकडे 1 रुपया नसेल, वाटेल कोणाला वाटते असं 1 रुपया कोणाकडे नसेल, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी केवळ आणि फक्त 1 रुपया जमा करायचा आहे आपापल्या वर्ग शिक्षकांकडे. सगळ्या वर्ग शिक्षकांनी मिळून तो मुख्याध्यापकांना द्यायचा आहे. म्हणजे एकूण सरासरी सगळ्यांची मिळून किती रुपये जमा होतील? 213 रुपये जमा होतील. आणि या 213 रुपयांमध्ये त्या चिमुकलीला एक झबलं घ्यायचं आहे, आईची खड नारळाने ओटी भरायची आहे
आणि सासूबाईंना नारळ आणि फूल द्यायचं आहे. होईल का एवढा 213 रुपयामध्ये? होईल ना? तर अशा पद्धतीचा कार्यक्रम दर महिन्याला करायचा आहे. दर महिन्यामध्ये जितक्या मुली जन्माला येतील त्या सगळ्या मुलींचा एकत्रितपणे एकच कार्यक्रम, महिन्याला एकच कार्यक्रम करायचा आहे आणि त्या कार्यक्रमांना पालकांना सुद्धा बोलवायचं आहे. तर या कार्यक्रमाच्या एक तारीख त्या निमित्ताने फिक्स झाली पाहिजे. तर त्या तारखेपासून या तारखेपर्यंत, समजा 1 तारखेपासून 1 तारखेपर्यंत जितक्या मुली जन्माला येतील त्यांचा एकत्रितपणे सन्मान होणार आहे. तर 1 तारखे तो हिशोब होणार आहे आणि सन्मान करण्याची तारीख सर्वसाधारणपणे 5 तारीख पकडा. पण 1 तारखेला पगार होतोय, बरोबर आहे ना? आणि 5 तारखेला समजा या 59 गावांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये 5 तारखेला जर मुलीच्या जन्माचं स्वागत होत असेल, कन्या जन्मानंद सोहळा होत असेल, तर एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. आता मोबाईलवर आपण एकमेकांशी बोलतो, ते एनर्जीच असते की व्हायब्रेशन असतात, ते संवेदना असतात. तर तशा प्रकारची एकत्रितरित्या पॉझिटिव्ह एनर्जी. आता मी थोडा अध्यात्म बोलते, मला अध्यात्माचा थोडासा अभ्यास आहे, पण त्याचा अनुभव पण मी घेतलेला आहे. तर 5 तारखेला 59 गावांमध्ये जर एकाच वेळेस 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जे काय असेल, पण असा कन्या जन्मानंद सोहळा एकाच वेळेस जर होत असेल तर खूप मोठी शक्ती, पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होणार आहे. याच्यातून आणखी काय काय फायदे आहेत पहा, की याच्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याला मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची सवय लागणार आहे. कारण तो घरामध्ये बघतोय की आपल्याला मुली झाली तर आधी खाऊ, जर खाऊ झाला घरामध्ये तर आधी दादाला दिला जातो, मुलगा तर ताईला दिला जातो. ग्रामीण भागामध्ये तर अशीच गोष्ट आहे. आणि मुलगी झाली तर नाक पिळलं जातं, तिला दूध पण दिलं जात नाही, दूध पाजलं जात नाही. हे वातावरण घराचं तो पाहत असतो. किंवा वडिलांचा जो काही वरद असतो नेहमी, वडिलांची जी काही वडीलगिरी चालत असते घरात, त्यापासून आम्ही चालत आहोत. आणि परंतु ठीक आहे, उशिरा होईना, पण आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे होऊन घातलेलं आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट. तर ही 1 रुपयाची जादू योजनाचं एक अजून एक आदर्श उदाहरण आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं आहे की ते 2007 पासून राबवलं जातं. इथे पाथर्डी तालुक्याचं आहे. कोणी कुठलं गाव आपलं? चिंचपूर. तर पाथर्डी तालुक्यामध्ये जे कोळसावली गाव आहे, त्या कोळसावली गावाच्या बचत गटाने पुढाकार घेतलेला आहे. आणि ही 1 रुपयाची जादू योजना 2007 साली जेव्हा मी पहिल्यांदा त्या गावी गेले, तुम्हाला ती छोटीशी मुलगी दिसतीये, तर त्या मुलीचं नाव सुद्धा मीच ठेवलं होतं, साक्षी म्हणून. त्या मुलीपासून ती 1 रुपयाची जादू योजना सुरू केली, हळूहळू पुढे गेली आणि आज ती 200 रुपयापर्यंत आलेली आहे. म्हणजे बचत गट काय करू शकतं की ते 200 पर्यंत. आणि त्या बचत गटातले जे टोटल सभासद आहेत ते 50 आहेत. म्हणजे मुलीचा जन्म झाला 200 रुपये 50 जण देतात, मिळून किती होतात? 200 रुपये 50 किती होतात? 10,000 होतात. आणि ते 10,000 रुपये मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले जातात. असं काम आपल्या जिल्ह्यामध्ये 2007 पासून चाललंय. तर ते बचत गटाच्या माध्यमातून चाललेलं आहे. ते सुद्धा आदर्श उदाहरण आपल्या समोर आहे. नेक्स्ट. पुढे चला प्लीज. माझा एक प्रश्न आहे. हो. आपण मध्ये काही सूचना वाचनावरती दिल्या होत्या की प्रत्येक ग्रामपंचायतींनी स्त्री जन्माचं स्वागत करावं, बरोबर आहे? नारळ आणि ब्लाऊजचा भेट देऊन. तर कुठे गावं करतात? हात वर करावं. काही गाव करतात ना. स्त्री जन्माचं स्वागत स्वागत या आपल्या अंगणवाडीमध्ये होतंय. ही एक सकारात्मक अशी भावना आहे.
सदस्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आवश्यक आहे. तर या योजनेचं नावच लखोपती योजना आहे. यातूनही प्रत्येक मुलगी लखोपती होणार आहे, पण ती लोकसहभागातून होणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत कुठली आहे? या 59 गावांमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत कुठली आहे? कानूर पठार आहे. कुणी आलेलं कानूर पठारचं? सरपंच साहेब आहेत. सर सरपंच ग्रामसेवक कोण आहे? या सध्या त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. तर कानूर पठार ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि सर्वात छोटी ग्रामपंचायत कुठली आहे आपल्या या 59 गावांमध्ये? सर्वात छोटी ग्रामपंचायत. तर आपल्या गावाची लोकसंख्या किती? 5,500 गावांची लोकसंख्या आणि घर किती सर? 800 घर आहेत. सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. पुढच्या काळामध्ये चांगलं काम आपल्या गावात होणार आहे, मुलींची संख्या वाढणार आहे आणि याच्यासाठी आपल्यासाठी टाळ्या आहेत. 800 घर आहेत आपण बरोबर 800 घर आहेत आणि 5,500ची लोकसंख्या आहे. आपण हे उदाहरण सर्वात मोठं ग्रामपंचायत, सर्वात छोटी ग्रामपंचायत सुपा का सर? सुपा आहे का कोणी? सरपंच किंवा ग्रामसेवक जे कोणी आहे सुप्याचे उदाहरण काही करा. सांगा तुमची लोकसंख्या किती आहे? 5,781 आणि घर किती आहे? 1200 घर आहे. ओके, टाळ्या वाजवून काहींसाठी. आणि तरी पण मुलींची संख्या कमी झालेली आहे. ठीक आहे, कसा? आणि सर्वात छोटी ग्रामपंचायत कुठली आहे आपल्याकडे? सर्वात छोटी ग्रामपंचायत कोणाला वाटतं आपली ग्रामपंचायत छोटी आहे? करायची काय आपली परफेक्ट आलं पाहिजे असं नाही, पण एक उदाहरण आपण घेतोय. कारण हे चिंपनवाडी कोण आहे? चिंपनवाडी काही किती लोकसंख्या? 1887 आणि खरं किती? 357. ठीक आहे, बसा. काहीसाठी टाळ्या बघा. 357 घर. आपण आता 300 बघूया. कमीत कमी 300 घर बघूया आणि जास्तीत जास्त 1200 घर ना. 1200 घर म्हणजे आता आपण सरासरी 59 गावांचा जर अभ्यास केला तर कमीत कमी 300 घर आहेत आणि जास्तीत जास्त 1200 घर आहेत. तर या रेंज मध्ये आपण येतो. घरांची संख्या आपण याच्यासाठी लक्षात घेतलेली आहे, कारण प्रत्येक घराला आपल्याला सामावून घ्यायचं आहे. मग आपल्याला प्रत्येक मुलगी लखोपती करायची आहे. आपल्या गावातली प्रत्येक मुलगी लखोपती करायची आहे. तर मी आमच्या सीएची बोलले, म्हणजे जे काही चार्टर्ड अकाउंटंट असतात, त्या आर्थिक बाजू सांभाळतात, त्यांना याचं गणित माहीत असतं. तर चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की लोकसहभागातून याच्यामध्ये एकूण आपण 15,000 रुपये जमा केले. किती? सगळे बोला. 15,000 रुपये आपण जमा केले आणि ते 20 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले. किती वर्षासाठी? 20 वर्षासाठी. कुठे ठेवले? फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले. तर 10% व्याजाने, किती टक्के व्याजाने? 10% व्याजाने 20 वर्षानंतर त्याचे 1 लाख रुपये होतात. हे समजलं तुम्हाला? किती रुपये जमा करायचे? 15,000. किती वर्षासाठी फिक्स डिपॉझिट करायचे आणि किती टक्के व्याजाने मिळणार? किती मिळणार? 1 लाख. म्हणजे आपल्याला आपल्या गावातली प्रत्येक मुलगी ही लखोपती करायची आहे. करायची का? करायची आहे. मग आपल्याकडे घरं किती आहेत? सर्वात कमी घरं 300 आहेत. सर्वात जास्त घरं 1200 आहेत. आपण कमी घरांचा आधी विचार करूया. बरोबर ना? कमी घरं किती आले? 300 आले. मग 15,000 भागिले 300 किती आले? करा 15,000 भागिले 300 15,000 50 भागिले 300
50 50 आले ना? बरोबर आहे ना? आता सगळे शांत राहा. 50 आले, बरोबर आहे? म्हणजे 300 घरं आहेत आणि प्रत्येक घराने जर 50 रुपये दिले, मुलीचा जन्म झाला या 300 कुटुंबांमध्ये दवंडी पिटवली की आमच्या गावामध्ये लक्ष्मी येईल घरात, रोज दिवाळी दसरा श्रीजन्माचे स्वागत करा, अशा पद्धतीची दवंडी पिटवली. आणि प्रत्येक घराने प्रत्येक ग्रामपंचायतीचे जे काही सदस्य असतात किंवा प्रत्येक वॉर्डातील अंगणवाडी ताई आपण ठेवूया, समितीचा एक घटक ठेवूया की त्यांच्याकडे हे पैसे जमा झाले तर एकूण किती रुपये जमा होतील? 15,000. ते 20 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले, 30 वर्षांचं किती होतील? 1 लाख. म्हणजे प्रत्येक घराला किती रुपये द्यायला लागतील? फक्त 50 रुपये देणं अवघड आहे का? कोणाला अवघड वाटतं हात वर करा? 50 रुपये देणं अवघड वाटतं ते हात वर करा? नाही. म्हणजे सगळेजण 50 रुपये देऊ शकतात. पण याच्यामधून 2-3 पॉझिटिव्ह गोष्टी अशा झालेल्या आहेत की याच्यामध्ये प्रत्येक घराचा सहभाग झालेला आहे. मग आता ते एका सूत्रामध्ये त्याला कसं बांधायचं की मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये येऊन सांगायचं की आमच्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झालेला आहे. मग आपण तो बोर्ड केलेला आहे, त्या बोर्डावर त्याचं नाव घ्यायचं. त्यानंतर दवंडी पिटवायची आणि सगळ्या गावाला ही चांगली पुष्कळ द्यायची, गोड बातमी द्यायची. आणि त्यानंतर ही जी समिती आपण स्थापन केलेली आहे त्या समितीसोबत एक उपसमिती घ्या आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वॉर्डमधला एक कोऑर्डिनेटर तुमच्या मदतीसाठी घ्या. साधारणतः एका ग्रामपंचायतीमध्ये किती वॉर्ड असतात किंवा विभाग असतात? 5 असतील, 6 असतील, 3 असतील, 2 असतील, जे काही असतील. तर प्रत्येक वॉर्डचे 1 किंवा 2 कोऑर्डिनेटर उपसमिती म्हणून तुमच्या सोबत घ्या की त्या उपसमितीकडे ते पैसे जमा होतील, तिथून ते समितीकडे येतील आणि माननीय सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली ते त्या नवजात बालिका, त्या मातेच्या नावाने आणि सरपंचांच्या नावाने जॉईंटली ते फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये ठेवलं जाईल आणि 20 वर्षानंतर ती लखोपती होणार आहे. त्यामुळे काय होईल की प्रत्येक घराला काय होईल की आपल्या घरी मुलगी जन्माला आली म्हणजे काय होणार आहे? लखोपती होणार आहे. मग प्रत्येकाला वाटेल का लखोपती नको? वाटेल का? नाही वाटणार. आणि मुलगी म्हणजे ओळख जे आहे भावनातली वाटेल का? नाही वाटणार. म्हणजे ज्या ज्या काही चुकीच्या कल्पना, अंधश्रद्धा आज कुठे कुठे गावाच्या मुळामध्ये आहेत त्या आपल्याला कमी करायच्या आहेत, संपवायच्या आहेत आणि गावागावातून ही लोक सहभागातून लखोपती योजना आपल्याला राबवायची आहे. आपल्या घरामध्ये जन्माला येणारी मुलगी जर लखोपती होणार असेल तर आपण काय करू? आपल्या सुनबाईला कोण झाली पाहिजे? मुलगी झाली पाहिजे. वाटेल की नाही सगळ्यांना की आपल्या सुनबाईला मुलगी झाली पाहिजे. आणि सुनबाईच्या मनावर पण दडपण असतं की बाबा आपल्याला जर मुलगी झाली तर सासू काय म्हणेल, आजूबाजूचे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, काय मुलीच देते आणि फक्त मुली असलेल्या झाल्या म्हणजे काय की परत फुल लग्न करण्याची धमकी येईल. ते सगळं कॉम्प्लिकेशन त्यानंतर निर्माण होणार आहे ते आपण तिथे थांबवू. आणि हे जे काही लाख रुपये 20 वर्षानंतर मिळणार आहे ते मुलीच्या हुंड्यासाठी मुलीच नाही, ते तिच्या हुंड्यासाठी मुलीच नाही, हे तिच्या भविष्यासाठी आहे, हे तिच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आहे, हे तिच्या स्वावलंबी शिक्षणासाठी आहे. हे सुद्धा आपण ही ठेव पावती देत असताना, सन्मान करत असताना त्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आता सर्वात मोठी ग्रामपंचायत आपण पाहूया तर समजा 1000 गाव आहेत आपण समजून ते 1200 म्हणूया तर 15,000 भागिले 1,000 किती झाले? किती झाले? मी कोसपुरीचा सरपंच, गावाचं नाव कोसपुरी. एकूण लोकसंख्या 1662 आणि एकूण कुटुंबाची संख्या 280 आहे. 1662 लोकसंख्या आणि कुटुंबाची संख्या 280 एकूण घर. ठीक आहे. तर एकूण घर 280 आहे. मग 15,000 भागिले 280 करायचे तुमच्या गावाला आणि इतकं तुमचं कॉन्ट्रिब्युशन असणार आहे. त्यानंतर मागे उभ्या कुणी पण मागच्या
19 रुपये. टाळ्या वाजू द्या. म्हणजे फक्त 19 रुपये एवढा सहभाग नोंदवून आपल्याला प्रत्येक मुलगी लखपती करू शकतो. एका कुटुंबाला फक्त 21 रुपये लागतील आणि प्रत्येक मुलगी लखपती होईल. टाळ्या वाजूया. फक्त 30 रुपये देऊन प्रत्येक मुलगी लखपती होईल. टाळ्या वाजवायच्या. गावाची लोकसंख्या 3,000 शेती 15,000 भागिले 570 लोकसंख्या आहे. तर 26 रुपये देऊन प्रत्येक मुलगी लखपती होणार आहे. टाळ्या वाजवा. शेवटची प्रतिक्रिया पुढे जाऊया. पीएससी चाचणी आमची लोकसंख्या आहे 3,000 एकूण दर आहे 725. प्रत्येकी घराला 21 रुपये पैसे. व्हेरी गुड. 21 रुपये देऊन प्रत्येक मुलगी लखपती होणार आहे. सगळ्यांना मला वाटतं हे गणित समजलेलं आहे आपल्यासाठी. कुणी पण एक जण उभं राहून आपल्या गावाची परिस्थिती सांगा की ज्या कुटुंबामध्ये फक्त मुली असतील त्या कुटुंबाला डोहाळे जेवणाला बोलवलं जातं का? उत्तर द्या. नाही. विवाह समारंभात बोलवलं जातं का? बारशाला बोलवलं जातं का? अशी अंधश्रद्धा आहे की नाही? तुमची सावली आमच्या सुनेवर पडली तर काय होईल? सगळ्या मुलीच होतील. ही अंधश्रद्धा आहे की नाही? तुमच्या मनाला पडली नाही अंधश्रद्धा आहे. मग ही अंधश्रद्धा आपल्याला पूर्णतः मिटवून टाकायची आहे आणि थोडस श्रद्धा आपल्याला प्रस्थापित करायची आहे. म्हणून आपापल्या गावामध्ये फक्त मुली असलेले परिवार जितके आहेत तो कॉलम दिलेले तुमच्या प्रश्नावलीमध्ये त्या परिवाराचा आपल्याला सन्मान करायचा आहे. मग गाव पातळीवर ग्रामसभेमध्ये तुम्ही सन्मान करा किंवा आता गणपती उत्सव आलेला आहे, नवरात्राचे दिवस येतील तर त्या काळामध्ये त्याचा सन्मान करा. आणि ते सन्मान करत असताना आपण एक सूत्र पाळूया आपल्या जिल्ह्यामध्ये. हे सर्टिफिकेट तुमच्या समोर आहे. आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. पैकी आपण सगळ्यांनी सावित्रीच्या लेकी आहोत आणि सर्वात मोठी आई म्हणजे आपली भारत माता आहे. आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. क्रांती दूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू. अशा प्रकारचं सर्टिफिकेट देऊन आपल्याला त्यांचा सन्मान करता येऊ शकतो. यामध्ये भिंतीला लावतो तर अशा प्रकारचं सर्टिफिकेट आपल्याला देता येऊ शकेल. ह्या 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचंय. मी ते मातृदूत म्हटलंय पण आता आपल्याला क्रांतीदूत बनायचं आहे. म्हणून की आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. क्रांतीदूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू. याच्यात कोणाला काही शंका आहे का? सगळ्यांना समजलं आहे का? समजलेलं आहे. गौरी गणपती येतात तेव्हा आपण हळदी सुरू करतो. त्या हळदी कुंकाला मुद्दाम त्यांना बोलवायचे आहे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. पुढे जाऊया. त्यानंतर समाजामध्ये 2 मोठे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परायचं, होय की नाही? तर हा गैरसमज दूर करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे पहा, होय की नाही? आपण कधी कुठे कुठल्या कुटुंबात गेलो आणि त्यांना म्हटलं की नाही मुलगा नसतो बरं का वंशाचा दिवा, तर मग आपलीच आई आपल्याला काय म्हणे, काय वेळी झाली ना तू पेटवून आली काय ते कुठल्या कार्यशाळेला किंवा कुठे शाळेत जाती का कुठे काय जाते ते डोकं फिरलं तर काय तुझं, मुलगाच वंशाचा दिवा असतो. उन्हाळे पावसाळे आम्ही जास्त पाहिलेले असं आपली आईच आपल्याला म्हणणार आहे. आता या आईला आपण कसं समजावून सांगायचं हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, बरोबर ना? पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि या चळवळीमध्ये आपल्याला पुरुषांना सुद्धा आपल्या सोबत घेणं आवश्यक आहे. आणि सोबत घेत असताना आपण पुरुषांना जरी पुरुष प्रधान संस्कृती असली
तरी पण आपण काम करत असताना पुरुषांना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्यांची उपेक्षा करायची नाही. कारण अनेक वेळा आता मी सगळ्या महाराष्ट्रात फिरते, गुजरात राजस्थान सगळीकडे जाते आणि प्रत्येक व्यासपीठावर मी हेच पाहते की व्यासपीठावर कुणी उभं राहिलं की सगळ्या पुरुषांना पुरुषांचा त्रागा केला जातो. तर हे असं आपल्याला करायचं नाही. त्याच्यासाठी एक मी तुम्हाला सांगते कानमंत्र, तुम्ही लक्षात ठेवा की निसर्गाचा नियम आहे हो, या निसर्गाने या जगाच्या पाठीवर दोन शक्ती निर्माण केलेल्या आहेत. एक शक्ती स्त्रियांची शक्ती आहे, ते एक शक्ती पुरुषांची शक्ती आहे. आणि या निसर्गाने दोघांनाही तेवढीच तुल्यबळाची शक्ती स्थळ दिलेली आहे. स्त्रीकडे काय दिलेलं आहे? मातृशक्तीचा आविष्कार दिलेला आहे, निर्मितीची क्षमता दिलेली आहे. आणि पुरुषांकडे काय दिलेलं आहे? पराक्रम दिलेला आहे, धाडस दिलेला आहे, कणखरपणा दिलेला आहे, नेतृत्व दिलेलं आहे, कर्तृत्व दिलेलं आहे. म्हणजे पुरुष सुद्धा तेवढेच सक्षम आहेत, स्त्रिया सुद्धा तेवढ्याच सक्षम आहेत. या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोघंही एकमेकांच्या सोबत राहूनच सामाजिक परिवर्तन करू शकतात. एकमेकांच्या विरुद्ध वागून कधीही सामाजिक परिवर्तन कधीही होऊ शकत नाही, कधीच होणार नाही. तर या चळवळीमध्ये आपल्याला पुरुषांनाही सोबत घ्यायचं आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे, तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, तो विचार असेल तर ती कृती आहे, तो दसरा असेल तर ती दीपावली आहे, आणि तो संक्रांत असेल तर तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. मंत्र झाल्याशिवाय पूजा पूर्ण होते का? आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळतो का? माणसामध्ये आवश्यक आहे माणुसकी, अनेक संस्कार मिळून निर्माण होते एक संस्कृती. दसऱ्यानंतर येते दीपावली, संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाही तर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. म्हणून आपल्या या चळवळीमध्ये आपल्याला सगळ्या पुरुष वर्गाला सोबत घ्यायचं आहे. आज आपल्याकडे आदर्श उदाहरण आहे. आपले पावडे साहेब आहेत की जे आपल्या जिल्ह्याची धुरा सांभाळत आहेत, आपले डॉक्टर खराड साहेब आहेत की जे आपल्या आरोग्याची धुरा सांभाळत आहेत, त्यांच्यासोबत डॉक्टर आहेर आहेत, डॉक्टर खंडागळे आहेत. सगळे सगळे आज जे माननीय सरपंच साहेब आहेत, ग्रामसेवक साहेब आहेत, हे सगळे पुरुष वर्ग सुद्धा आज आपल्या सोबत या चळवळीमध्ये आहे. मग आपण आपल्या आपल्या गाव पातळीवर जेव्हा काम करणार आहात तर सगळ्या बांधवांना आपल्या सोबत घ्यायचं आहे. कधीही कुठल्याही व्यासपीठावर पुरुष प्रधान संस्कृती आहे, हे खरंच आहे की पुरुष प्रधान संस्कृतीने सगळ्या गोष्टीचे अनेक कॉम्प्लिकेशन निर्माण केलेले आहेत. तरी सुद्धा चांगले पुरुष सुद्धा आहेत, त्यांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे. आणि आपल्याला जर एखादी रेष मोठी करायची असेल, आपल्याला समजा एका सोबत एक रेष असेल तर त्याच्यापेक्षा आपल्याला आपली रेष मोठी करायची असेल तर ती रेष दिसतो का आपण दुसरी मोठी रेष करतो की नाही. म्हणून पुरुषा म्हणजे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, सगळ्या पद्धतीची कामं ती आपली स्त्री करत आहे. म्हणजे तो कमावतो ती पण कमावते. आता एक प्रश्न तुम्ही फील्डवर जेव्हा जाल ना तेव्हा तुम्हाला कुणीतरी विचारेल पहा की अहो आमची आई घरीच असते है ना. कुणीतरी प्रश्न विचारलेच ना की आमची आई घरी असते, आमची बायको घरीच असते, ती काय कमावते, तर त्यांना काय उत्तर द्यायचं तुम्ही लक्षात घ्या. आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे. एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची गुरु कोण आहे तर ती आई आहे. प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, संस्कार हे कोण देतं? आई देते. ही केवळ एखादी डिग्री देत नाही तर अख्खी पिढी म्हणजे अख्खी पिढी घडवण्याचं
भविष्य घडवण्याचं काम कोण करते, तर ही आमची आई करते. म्हणजे हे जे मुलांना सक्षम करण्याचं, मुलांना संस्कार देण्याचं, एक आदर्श नागरिक बनवण्याचं काम कोण करतं, तर केवळ ही आई करते. मग ती आई झोपडीत राहणारी असो किंवा महालात राहणारी असो, ती आई झाडूकाम करणारी असो किंवा राष्ट्रपती पदावर बसलेली असो, तर प्रत्येक आईच्या मनामध्ये एकच भावना असते आणि ती वात्सल्याची भावना असते. त्यामुळे पहिली गुरु ही आईच असते आणि मुलांचं विद्यापीठ हे आईच असतं. आणि म्हणून एक पिढी मुलीला दिला जातो, बरोबर आहे ना, आईला दिला जातो, बरोबर आहे ना. मग आईला काय काय त्रास होतो, काय काय त्रास होतो आईला. मुलगी झाली, मुली झाल्या, मुलगा झाला नाही तर मग टाकून बोललं जातं, अपमान केला जातो, बाळांपण तिला लागली जातात, दुसरं लग्न करण्याची तिला धमकी दिली जाते, तिला मोरकरणीसारखं राबवून घेतलं जातं, होय की नाही. तुम्ही बघताय ना गावामध्ये असं होतंय ना, म्हणजे आपल्याला बदलायचे की नाही. मग ते बदलण्यासाठी विज्ञान आपल्याला समजून सांगितलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना कदाचित हे विज्ञान माहीत असेल, पण आपण त्याची उजळणी करू. तुमच्या माहिती पत्रिकेमध्ये बघा कलम 5 आहे आणि ते समोर बघा, मोठ्या स्क्रीनवर बघा की आईकडे कुठले गुणसूत्र असतात, व्हेरी गुड. वडिलांकडे कुठले गुणसूत्र असतात, आईकडून एक झाला, वडिलांकडून एक झाले, 2 एक झाले, कोणाचा जन्म झाला, आईकडून एक झाला, वडिलांकडून बाळाला XY झाले, कोणाचा जन्म झाला, मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे, XY. X तर दोघांकडे आहे, Y कोणाकडे आहे, म्हणजे Y गुणसूत्र ठरवतंय मुलगा होणार किंवा मुलगी होणार, बरोबर आहे. मग Y गुणसूत्र कोणाकडे आहे, बरोबर आहे ना. मग दोष कोणाकडे गेला, त्रास कोणाला होतो, म्हणजे बरोबर आहे का. मग आपल्याला हे जनजागृती करायची आहे ना, लोकशिक्षण द्यायचं आहे ना. पण फील्ड वर्क मध्ये काम करत असताना दोष हा शब्द वापरायचा नाही, दोष हा शब्द वापरायचा नाही. आपण म्हटलं पुरुषाचा दोष आहे, तो पुरुष तुमच्यासोबत काम करायला येणार नाही, आपण काय म्हणायचं, तुम्ही नीट लक्ष देऊन बघा मी काय म्हणते. तुमच्या माहिती पत्रिकेत वाचा की मुलगा किंवा मुलगी जन्मणे सर्वस्वी पतीवर अवलंबून आहे. अवलंबून हा शब्द वापरायचा, कुठला शब्द वापरायचा, अवलंबून हा शब्द वापरायचा, दोष हा शब्द वापरायचा नाही. तर इथे दोष कोणाचाही नाही. मुलगा किंवा मुलगी होणं या पतीच्या गुणसूत्रावर अंतर्लाईन अवलंबून आहे. त्यात आईचा मुळीच दोष नाही, त्यामुळे आईला त्रास द्यायचा नाही. आपल्याच घरात बघा तुम्ही, आपली सासूबाईंना हे माहिती आहे का, आपल्या आईला हे माहिती आहे का, आपल्या नणंदबाईंना हे माहिती आहे का, आपल्या मुलींना हे माहिती आहे का. तर हे गणित, हे विज्ञान हे सगळ्यांना माहिती होणं आवश्यक आहे. म्हणून अशा प्रकारचा फलक आपल्या अंगणवाडीत लावा. आपल्या माता बैठका ज्या होतात, आपल्या अंगणवाडी ताईंकडे माता बैठका होतात, त्या माता बैठकांमध्ये सगळ्या मातांना हे समजून सांगा. असा चार्टचा फलक तुमच्या समोर असेल तर तुम्हाला सांगायला सोपं जाणार आहे. किंवा माहिती पत्रिका तुमच्या हातामध्ये आहे, की माहिती पत्रिका जाता जाता त्याच्यावर चुरा खाऊ नका, घरी घेऊन जा, त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. आणि अशा प्रकारचा फलक तुम्ही शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, अंगणवाडीच्या कार्यालयाच्या बाहेर लावा आणि सगळ्यांना सुजाण करून सोडा. सगळ्यांमध्ये लोकशिक्षण द्या. किंवा की मुलगा किंवा मुलगी जन्मणे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून आहे. मुलगा किंवा मुलगी जन्मणे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून आहे. जणांच्या गावांमध्ये नकोशी नावाच्या मुली कुणी ऐकल्या किंवा पाहिल्या का होता, म्हणजे काही काळजी करायची
एक दोन आता पूर्ण कागद हात बघा. तर तुमच्याकडे कॉलम दिलेला आहे बरोबर आहे. प्रश्नावलीमध्ये कॉलम दिलेला आहे. त्या कॉलम मध्ये ते आपल्याला भरायचं आहे. आता नकोशीला बदल्या हवीशीमध्ये आपण काय केलं पाहिजे. शांतता पाळा. नकोशीला बदल्या हवीशी या 3 टप्प्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. पहिल्यांदा नकोशी नावाच्या मुलीचा शोध घेणं ते सोपं आहे. आपण सगळेजण त्या गाव पातळीवर आपल्याला समजतं. त्याच्या पालकांशी संवाद साधायचा आहे आणि संवाद साधल्यानंतर गाव पातळीवर तिचा औक्षण करून नामकरण करायचं आहे. त्यांच्या आईवडिलांना जे आवडेल त्या पद्धतीचं नाव ठेवायचं आहे. दुसरा टप्पा आहे की तिला अंगणवाडी येण्यासाठी प्रयत्न करायचा. नंतर शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं. त्यांच्या पोषणाच्या दृष्टीने त्यांना मदत करायची आहे. आणि चौथा टप्पा जेव्हा त्या मोठ्या होतील तेव्हा त्यांच्यासाठी स्वावलंबनाचे धडे आपल्याला द्यायचे आहेत. आपण पतसंस्थेचा विचार केला होता पहिल्या टप्प्यामध्ये. त्या पतसंस्थेची आणि नकोशी नावाच्या मुलीची सांगड आपल्याला घालता येऊ शकते. अनेक पतसंस्था नकोशी नावाच्या मुलींना दत्तक घेण्यासाठी तयार असतात. अनेक जिल्ह्यामध्ये असे आपण प्रयोग केलेले आहेत. तर अशा प्रकारची सांगड आपल्याला घालता येऊ शकते. पुढे जाऊया. हे तुम्ही पाहताय की आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये धांदरकोळ बुद्रुक नावाची ग्रामपंचायती आहे. तर त्यांनी महाराष्ट्रातला पहिला ठराव केला ग्रामसभेमध्ये की गावातल्या सगळ्या नकोशींना हवेशी करण्याचा. आणि त्या नुसता संकल्प केला नाही तर तो पूर्णत्वास नेला. आणि त्यांची ही यशोगाथा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीला सुद्धा दाखवली गेली. अशाच प्रकारचं फ्रेंडली असाल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन जवळपास 76 व्हिडिओ फील्ड वर्कचे तुम्हाला पाहता येऊ शकतील. पुढे जाऊयात आपण. हे काही नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि हा पुणे जिल्ह्यातलं हे चित्र आहे की पुण्यामधल्या एका सरपंचांचंच नाव नकोशी होतं. नरेवाडी गावच्या सरपंच यांचंच नाव नकोशी होतं. तर त्यांचा मला फोन आला की ताई तुम्ही नकोशीचं काम करता तर आमच्या गावात याल का. दुसऱ्या दिवशीच मी त्यांच्या गावी गेले तर त्यांनी 1200 महिला समोर जमवून ठेवल्या होत्या आणि त्या 1200 महिलांच्या साक्षीने या नकोशी नावाच्या सरपंचांचं औक्षण करून नामकरण केलं आणि जयश्री नाव ठेवलं. म्हणजे सरपंचांचं सुद्धा नाव नकोशी असतं हे ऐकून मला खूप धक्का बसला होता. आणि हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला वेबसाईटवर पाहता येणार आहे. नेक्स्ट तर टाईम नावाचं जे मॅगझिन आहे जे जागतिक पातळीवर कार्य करतं तर त्यांनी याच्यावर संशोधन केलं. नकोशी या प्रकल्पावर संशोधन केलं आणि जवळपास 1 आठवडाभर ते माझ्या सोबत होते आणि माझ्या सोबत राहून नकोशी नावाच्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांनी एक डॉक्युमेंटरी बनवली आणि ती सगळ्या जगातून प्रकाशित झालेली आहे. तुमच्या समोर आहे. त्यानंतर आपल्याला युवा पिढीचा सहभाग घ्यायचा आहे. तुमच्या प्रत्येक गावामध्ये एक तरी कॉलेज आहे का, महाविद्यालय आहे का, नाही ना. तर युवा पिढीचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. नेक्स्ट तर प्रत्येक विद्यापीठाने आता आपल्या सगळ्यांना ऐकून माहित असेल की पुणे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ या सगळ्या विद्यापीठातून मुलांना याविषयीचं कार्यशाळेचा प्रस्ताव आहे. इथे CSRD मधल्या सुद्धा सगळ्या युवकांना याच्यामध्ये सामावून घेण्यात आलेलं आहे. ते सगळे विद्यापीठाचे रजिस्ट्रार आपल्या समोर आहेत. नेक्स्ट हे पुणे विद्यापीठ आपण पाहतोय. नेक्स्ट कोल्हापुरी विद्यापीठ पाहतोय. नेक्स्ट भारती विद्यापीठ पाहतोय. नेक्स्ट हे अमरावती युनिव्हर्सिटी पाहतोय. नेक्स्ट हे नांदेड युनिव्हर्सिटी पाहतोय. नेक्स्ट हे नेहरू युवा केंद्र पुणे पाहतोय. नेक्स्ट आणि ह्या शाळेच्या रॅली तुमच्या ज्या काही शाळा आहेत काल आपण महारॅली काढली त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला. या रॅलीसाठी आवश्यक असलेली जी घोषवाक्य आहेत या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर जवळपास 200 घोषवाक्य आहेत. ही पुस्तकं तुम्हाला प्रत्येक गावाला दिलेली आहेत. त्याचा तो योग्य ते उपयोग आपण नक्की करायचा नाही. त्यानंतर नवरात्रीच्या निमित्ताने जागर असतो किंवा पायी शक्ती ज्योत घेऊन आपण युवक वर्ग इकडे तिकडे जातो. ती पायी दिंडी असते त्याच्यामध्येही श्री जन्माच्या स्वागताचा संदेश आपल्याला द्यायचा आहे. नेक्स्ट अहिंसा रॅली आपण पाहतो. NSS NCC लेखही भारी हाच संदेश घरोघरी. लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया
स्त्री जन्माचे स्वागत करूया. हा मंत्र निमंत्रण पत्रिकेमध्ये छापायचा, त्याचा बॅनर करून मंडपामध्ये लावायचा आणि सगळ्या वऱ्हाडी मंडळींना याविषयीची माहिती सांगायची. याच्यामध्ये सगळे घटक उपस्थित असतात, सगळे वधू आणि त्यांचा सगळे नातेवाईक असतात, वर आणि त्यांचे सगळे नातेवाईक असतात, समाज सगळा असतो आणि तिथे जो झालेला जो संकल्प आहे तो संकल्प भविष्यामध्ये पाळला जातो. म्हणून या इव्हेंटला, या 8व्या फेरेला खूप महत्व आहे. महाराष्ट्रामध्ये असे 5,000 करोड रुपयांनी 8वा फेरा घेतलेला आहे. आपल्याकडेही श्रीगोंदा तालुका हिरणगावचं कुणी आहे ते आज हिरणगावचं नाही ना, तर त्या गावाने सुद्धा 8वा फेऱ्याचा चांगला उपक्रम आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे. तसा म्हणजे तुमचा वैयक्तिक विवाह सोहळा असो किंवा सामुदायिक विवाह सोहळा असो, हा 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताच्या अशा पद्धतीने आपल्याला घेता येऊ शकतो. पुढे जाऊयात आपण. त्यानंतर तुम्ही पाहताय की सगळी गोष्टी कशी एकत्रितरित्या 8वा फेरा घेत आहेत. नेक्स्ट इथे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सगळेजण व्यवस्थितरित्या करतो. आताच पावडे साहेबांनी आपल्या समोर नमूद केलेलं आहे की ANC ट्रॅकिंग आपल्याला करायचं आहे. आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके असे आदरणीय लंगे साहेब आलेले आहेत. आपण काळ्याच्या नोकरी झालेले आहेत, त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आताच मी म्हटलं होतं की तो मंत्र असेल तर ती पूजा आहे आणि ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. असं हे आपल्याकडे दोघंही हिरिरीने या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून आणि आपल्या सगळ्यांनी खाली बसावं अशी मी आपल्याला विनंती करते. तर ही डबल रेड झोनची कार्यशाळा आपण घेत आहोत की जिथे मुलींचा लिंग गुणोत्तर हा 1000 पेक्षा सुद्धा कमी झालेला आहे. अशी गावांची डबल रेड झोन गावांची ही लिस्ट आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक गावांना प्रश्नावली दिलेली आहे आणि या प्रश्नावलीच्या अनुषंगाने त्या सगळ्यांशी संवाद साधून गावातल्या समस्या जाणून घेत आहोत आणि त्या समस्येचे निवारण करत आहोत. तर शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला आता ANC ट्रॅकिंग म्हणजे आपल्या गावामध्ये गरोदर माता किती आहेत, त्या गरोदर मातांची नाव नोंदणी आपण करतो का? ती नाव नोंदणी करत असताना त्याचं एक सेपरेट रजिस्टर आपल्याला ठेवायचं आहे. गरोदर मातांची नाव नोंदणी झाल्यानंतर ज्यांना पहिल्या मुली आहेत अशा मातांना वेगळं काढायचं आहे. त्यांना त्यांची नाव नोंदणी त्याचं काही मार्किंग करा त्याच्यावर की ज्यांना पहिल्या मुली आहेत आणि परत ती माता गरोदर आहे अशा मातांची एक सेपरेट लिस्ट करायची आहे आणि त्यांचं स्पेशल ANC ट्रॅकिंग आपल्याला करायचं आहे. आताच आपण बोललो की एखाद्या समजा 1000 गावांचं समजा 1000 लोकसंख्येचं जर गाव असेल तर त्याच्यामध्ये किती माता असू शकतात? गरोदर माता 2 किंवा 3 असू शकतात. मग या 2 किंवा 3 मातांना आपल्या सोबत घेणं, त्यांच्या फॅमिलीवर लक्ष ठेवणं हे आपल्याला अवघड आहे का? नाही, हे आपल्याला सहज करणं शक्य आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला कुटुंब वाटून घ्यायला लागतील. तर आपण जी समिती स्थापन करत आहोत ज्याला आपण क्रांतीदूत समिती म्हटलेलं आहे की सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, पोलीस पाटील आहेत, शिक्षक आहेत, अंगणवाडी ताई आहे, बचत गट आहे. तर या सगळ्या समितीतल्या काही सदस्यांनी विशेषतः अंगणवाडी ताईंनी आणि आरोग्यामधले काम करणाऱ्या आशा कोऑर्डिनेटर आणि ANM ताईंनी या कुटुंबावर लक्ष ठेवायचं नाही, तर या कुटुंबाची मैत्री करायची आहे आणि मैत्री करून तुमच्या होम व्हिजिट झाल्या पाहिजे आणि होम व्हिजिटहून त्यांच्याशी त्या मातांशी तर संवाद साधायचाच आहे, पण त्यांच्या सासूबाईंशी संवाद साधायचा आहे, त्यांच्या नणंदबाईंशी संवाद साधायचा आहे, त्यांच्या पतीशी संवाद साधायचा आहे, त्यांच्या सासरच्या सगळ्या मंडळींशी संवाद साधायचा आहे आणि त्यांच्या घरामध्ये पूरक वातावरण स्त्री जन्माच्या स्वागताचं तयार करायचं आहे. अशा पद्धतीचा एक प्रयोग आपण केला की तो म्हणजे सामुदायिक डोहाळ जेवणाचा कार्यक्रम. अशा मातांना एकत्र बोलवून त्यांना सामुदायिक डोहाळ जेवण देऊन त्यांना गर्भरक्षणाची आणि गर्भसंस्काराची धडे आपल्याला देता येऊ शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला ANC ट्रॅकिंग आपल्याला करायचं आहे आणि ANC ट्रॅकिंगचा रिपोर्ट मात्र दर महिन्याचा रिपोर्ट आपापल्या CDPOना आपण द्यायचा आहे आणि CDPO हे पुढे त्यांच्या पुढे तो रिपोर्ट देतील. तर ANC ट्रॅकिंग हा अत्यंत महत्वाचा मशीन कशासाठी निर्माण झालं की आई आणि बाळ दोघंही सुखरूप राहावेत, आरोग्य संपन्न राहावेत आणि काही जन्मजात विकृती जर बाळामध्ये असेल तर ती पटकन समजावी, त्याचं लगेच निदान व्हावं, त्याच्यावर उपचार व्हावेत आणि आई आणि
पण त्याच्यामध्ये लिंग तपासण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला, मुलगा मुलगी सांगण्यासाठी होऊ लागला, पीसीपीएनडीटी कायदा आला, कायद्याची कडक अंमलबजावणी आता होत आहे, पण तरी पण नैतिकता हरवलेले काही डॉक्टर्स आपल्याला समाजामध्ये दिसतात आणि जिथे जिथे सोनोग्राफी मशीन जास्त आहे तिथे तिथे मुलींची संख्या जास्त घटलेली आपल्याला दिसतेय. तर म्हणून सोनोग्राफी मशीनवर सुद्धा आपला सामाजिक अंकुश असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये 2 घटक आहेत. आपल्या माहिती पत्रिकेमध्ये पहा की महाराष्ट्र शासनाची एक हेल्पलाईन दिलेली आहे, 1800-233-4475 अशा त्या हेल्पलाईनचा नंबर आहे. या हेल्पलाईनचा उपयोग आपल्याला 2 प्रकारे करायचा आहे. एक म्हणजे की जर कुठल्या सोनोग्राफी सेंटर्सवर लिंग परीक्षण होत असेल तर तो आपल्याला त्याची तक्रार आपल्याला या नंबरवर करता येते, किंवा कुठल्या गर्भवती मातेला जर कुणी व्यक्ती कुणी परिवार जर तिला जबरदस्ती करत असतील की तुम्ही सोनोग्राफी करून घ्या किंवा गर्भपात करून घ्या, तर अशा व्यक्तींचं अशा परिवारांचं नाव सुद्धा या फोन नंबरवर या हेल्पलाईनवर सांगायचं आहे. आणि दोघांना सुद्धा तेवढी जबरदस्त अशी शिक्षा कायद्याने दिलेली आहे. म्हणजे गरोदर मातेला या कायद्याने वगळलेला आहे, पण गरोदर मातेला जबरदस्ती करणारे मग ते कुठलीही व्यक्ती असो कुठलाही परिवार असो त्यांना कडक शिक्षा आहे आणि सोनोग्राफी करणाऱ्यांना डॉक्टरांना कडक शिक्षा आहे. तर या दोन्ही पैलूंना आपल्याला समाज जागरणासाठी उपयोग करायचा आहे. या हेल्पलाईनचा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे. जे खरी माहिती सांगतील त्यांना शासनाने 25,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि शिवाय जे स्ट्रिंग ऑपरेशन करण्यासाठी मदत करतील त्यांना सुद्धा वेगळं 25,000 रुपयाचं बक्षीस शासनाने ठेवलेलं आहे. याची सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर की एक सामुदायिक प्रार्थना असली पाहिजे, सामुदायिक शपथ असली पाहिजे. आपण सगळ्यांनी काल सामुदायिक शपथ घेतलेली आहे. ती काल तशी ज्या पद्धतीने शपथ घेतली गेली त्या पद्धतीने ती शपथ तुमच्या गावामध्ये कार्यक्रम कुठलाही असो ते कार्यक्रमाच्या आधी किंवा शेवटी ती शपथ घ्यायची आहे आणि समाजाला परत आठवण करून द्यायची आहे की स्त्री जन्माच्या स्वागताची हा विचाराची आठवण त्यांना करून द्यायची, त्यांच्या स्मृती जाग्या करायच्या आहेत. अशा पद्धतीने गाव पातळीवर गावाला केंद्रबिंदू मानून आपल्याला हा सगळा ऍक्शन प्लॅन आपापल्या गावामध्ये राबवायचा आहे. आपण डबल रेड झोन मध्ये आहोत की खेदाची बाब आहे, दुःखाची बाब आहे, वेदनेची बाब आहे. खूप आपल्याला दुःख होतं की आपण डबल रेड मध्ये आहोत. मुलींची संख्या काही गावामध्ये तर 0 मुलींची संख्या आहे की एप्रिल मे जून या 3 गावांचा अभ्यास करून ह्या झोनची विभागणी केलेली आहे. या 3 महिन्यामध्ये एकही मुलगी जन्माला आली नाही अशी 4 गावं आहेत. असं किती मोठं दुःखाचं कारण आहे पहा. आणि काही गावांमध्ये तर 1च मुलगी जन्माला आली किंवा 2च मुली जन्माला आल्या अशी सुद्धा उदाहरणं आहेत. हे चित्र आपल्याला पूर्णतः पालटायचं आहे. म्हणून प्रत्येक सर मॅडम की प्रत्येक गाव पातळीवर आपण स्त्री जन्माचे स्वागत करा अंतर्गत एक क्रांतीदूत समितीची नेमणूक गाव पातळीवर करण्याविषयीची माहिती सांगितलेली आहे. आणि या क्रांतीदूत समितीने ऍक्शन प्लॅन जो आता आपण चर्चा केली, संवादातून माहिती घेतली, तो ऍक्शन प्लॅन आपल्याला राबवायचा आहे आणि मुलींची संख्या वाढवून दाखवायची आहे. आपण यानंतर मी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलणार आहोत, तुमचेही आणखी विचार जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आज आपल्याकडे आदरणीय सर आणि मॅडम आलेले आहेत. त्यांचे विचार आधी आपल्याला ऐकून घ्यायचे आहेत आणि नंतर आपला संवाद जारी राहील. या दोघांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. डॉक्टर आयर यांनी करावं. लेख वाचवा अभियान या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मान्य सौ मोनिकाताई राजळे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्यांनी आताच त्यांचे विचार आपल्या समोर मांडले आणि गेल्या अनेक दिवसापासून स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात अतिशय तळमळीनं जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर काम करणाऱ्या डॉक्टर सुधाजी कांकरे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले डेप्युटी सीओ, क्रांती दिनाच्या निमित्तानं
लेख वाचवा अभियान त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून संपूर्ण शहरामधले हजारो विद्यार्थी वाडिया पार्कवर त्या ठिकाणी एकत्रित येऊन लेख वाचवण्याची शपथ आपण त्यांना दिली. आपण सर्वांनी ती शपथ घेतली आणि म्हणून खरं तर स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात जनजागरण होणं अतिशय महत्वाचं आहे. त्या पद्धतीनं जिल्हा परिषद असेल, जिल्हाधिकारी साहेब असतील, यांच्या माध्यमातून विविध संघटना आहेत, विविध रोटरी क्लब असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जनजागरण होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि खरं जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत, गोरगरीब माणसाच्या झोपडीपर्यंत जाऊन जर कोण काम करत असेल तर त्या आमच्या अंगणवाडी सेविका असतील, आरोग्य कर्मचारी असतील, वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या आपल्या झोपडीपर्यंत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. विशेष करून डॉक्टर कंकरिया मॅडम या विषयावरती सातत्यानं नेहमी बघतो की मोठं काम तळमळीनं ते करत आहेत. असे ज्या ज्या संघटना काम करीत असतील त्यांचं निश्चितपणानं आपण स्वागत केलं पाहिजे. एकीकडे जर आपण बघितलं, आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे, पण याच्या उलट जर जाऊन बघितलं मी जर म्हणेल ज्या सुशिक्षित वर्ग आहे, या सुशिक्षित वर्गापासूनच स्त्री भ्रूण हत्येच्या ठिकाणी सर्वांना समजून सांगण्याचे काम करत आहे. अशा अनेक संघटनांनी, व्यक्तींनी पुढे जर आलं तर आपला जो उद्देश आहे, आपल्याला जे स्त्री जन्माचं स्वागत करायचं आहे ते निश्चितपणानं सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही अशीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा शेफवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय. धन्यवाद सर. साहेबांनी जी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आपण नक्कीच येत्या 4-5 महिन्यामध्ये पूर्ण करा अशी आपल्याकडून आपल्यातर्फे मी साहेबांना ग्वाही देतो. आणि यानंतर मी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सन्माननीय मोनिकाताई राजळे यांना विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करा. नमस्कार. आज या ठिकाणी या कार्यशाळेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार विठ्ठलरावजी लंगे साहेब, त्याचप्रमाणे पावडे साहेब, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर खरात, त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामसेवक, सरपंच आणि मोठ्या संख्येने विशिष्ट उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सहाय्यक, आपलं या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते. खरं तर कालच 9 ऑगस्ट क्रांती दिवसाच्या निमित्तानं वाडिया पार्कवर आपण सर्व भेटलेलेच आहोत. त्या ठिकाणी आपल्याला शिंदे साहेबांनी सर्वांना, शाळेचे विद्यार्थी असतील, सर्व संघटना असतील, यांना एक सामूहिक शपथ दिली की स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध अधिक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. केवळ ही चळवळ न राहता समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत, गावापर्यंत असेल, सगळ्याच ठिकाणी ही रुजली पाहिजे आणि त्या चळवळीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा निकाल आपल्यासमोर आले पाहिजे. आज डॉक्टर सुजय कांकरे यांनी आपल्यासमोर संवाद साधताना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या किंवा आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं की आपल्याला आपल्या गावात जाऊन तिथील कुटुंबाशी, विशेषतः महिलांशी संवाद साधताना स्त्री जन्माचं महत्व पटवून द्यायचे. आज आपण बघतो मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने किंबहुना जास्त प्रत्येक ठिकाणी यशस्वी होत आहे, पण तरी आज हे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. त्यात आपल्या नगर जिल्ह्याचा प्रमाण बराच खाली आहे आणि त्यातील 14 तालुक्यातून जवळ 59 गावं असे आहेत की जिथे 600च्या पेक्षाही मुलींचं प्रमाण कमी आणि अतिशय गंभीर बाब आहे. खरं तर हा रेशो कसा वाढेल यासाठी मॅडम आपल्याला मार्गदर्शन करीतच होत. वेळोवेळी तरी नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अतिशय चांगलं काम करत आहे, त्याची दखलही घेतली जात आहे. नुकताच त्यांनी एक कार्यक्रम आमच्या पाथर्डीचा केला होता, त्यावेळेस निश्चितच त्यांनी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं की आमच्या पाथर्डीसारख्या गावात, तालुक्यातही त्या पहिल्यांदाच आल्या आणि महिलांशी एकदम मनमोकळ्याप्रमाणे ग्रामीण भागात त्यांना मार्गदर्शन केलं. आणि आजही ते आपल्या सर्व आरोग्य सेविकांनी या ठिकाणी जे मार्गदर्शन करतात, जेव्हा आपण काम कराल तेव्हा नक्कीच आपलं प्रत्येक गावात, एक ग्रामीण भागात महिलांशी असेल, तुमच्या कुटुंबाशी असेल, एक जिव्हाळ्याचा एक मनोबंध असतात. आपण महिलांच्या अडीअडचणी
त्यांच्यापर्यंत जाऊन सांभाळून घेतात. पण तो काम करत असताना आपल्याला त्या महिलाशीच नाही, म्हणजे त्या गरोदर मातेशीच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्य असतील, तिचे पती असतील, सासरे असतील, या सर्वांशी संवाद साधून कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आज या कार्यशाळेच्या निमित्ताने आपण निश्चितच आपल्याला काम करणारे एक उत्साही प्रेरणादायी आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे कसं होईल आणि हे करत असताना आपला हा रेशो यापुढील काळात एका आगामी 3-4 महिन्याच्या काळात कसा सुधारला जाईल यासाठी आपल्याला अधिक जबाबदारीने काम करायचं आहे. खरं तर आज जेव्हा आपण ही आकडेवारी बघितली, काही गावात मॅडमने उल्लेख केला की मुलींचा जन्म या 2-3 महिन्यात झालेलाच नाहीये, तर ही खूप गंभीर बाब आहे. जर असा सामाजिक समतोल जर बिघडत गेला तर आपल्या महिलांना असेल, मुलींना असेल, आपल्या बहिणींना असेल, रस्त्याने फिरणं मुश्किल जाईल. म्हणजे अनेक त्याच्या त्रुटी आहेत किंवा उणीवा आहेत त्या आपल्या सर्वांना सामूहिकपणे सामोरं जायचं आहे. आज आपल्या सर्वांच्या या ठिकाणी अधिक वेळ न घेता आपल्याला मॅडमशी अजून बोलायचं आहे आणि आपला अजून कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. तुम्ही आपल्या सर्वांना आपल्या पुढील कामासाठी आणि अधिक चांगल्या प्रकारचं काम करून याचं प्रमाण कसं सुधारलं जाईल, मुलींचा जन्मदर कसा वाढला जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याआधी आपल्याही काही अडीअडचणी असेल, आम्ही जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, आरोग्य विभाग आपल्या पाठीशी नक्कीच राहू. या ठिकाणी मी ग्वाही देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. नाही गाव आहे की जिथे डबल रेट झालेले आहे, पण सर 96 गाव आहे की जिथे मुलींची संख्या लक्षणीय वाढलेली पण आहे. तर त्यांना सुद्धा शाबासकीचा हात मला वाटतं जिल्हा परिषदेच्या वतीने सुद्धा मिळाला पाहिजे. तर 16 तारखेला मी जाहीर आमंत्रण आपल्या दोघांना देते की 16 तारखेला 16 ऑगस्टला सरकार सभागृहामध्ये सकाळी 10 वाजता माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या 96 गावांना गोधुली गाव सन्मान आपण आमच्या संस्थेच्या वतीने देणार आहोत. तर त्या कार्यक्रमाला आपण सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहायचं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने आपण सुद्धा त्यांना शाबासकीची हात द्यायची आहे. धन्यवाद सर. आपल्याला डबल रेट झोनच्या गावाच्या कार्यशाळेत असा प्रामुख्यानं वेळात वेळ काढून आपल्याला माहित आहे की सध्या आपल्या जिल्ह्याची परिस्थिती एकीकडे सामाजिक परिस्थिती आणि सर्व गोष्टीचा विचार करता सध्या आपण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये वावरतो आहोत. दुष्काळ आपल्या डोक्यावर संपूर्ण आलेलं आहे, संकट फार मोठं आहे आणि त्या अनुषंगाने एक मोठं जबाबदारी असताना तालुक्याचे दौरे सध्या मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष साहेबांचे सुरू असताना याच्यात वेळात वेळ काढून हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे की समाज उभा करायचा असेल, गाव उभं करायचं असेल तर नुसते भौतिक सुविधा होऊन होणार नाही, माणूस सुद्धा उभा केला पाहिजे. ही जी भूमिका आमच्या जिल्हा परिषद अहमदनगरनी मान्य लंगे साहेब असेल, मोनिका राजळे असेल, आमच्या महिला बालकल्याणच्या सभापती असतील किंवा सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही जी भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून वेळात वेळ काढून आज या ठिकाणी प्रामुख्यानं आदरणीय आमचे जिल्हा परिषदचे आमचे मार्गदर्शक तथा आदरणीय नामदार विष्णूजी लंगे पाटील या ठिकाणी आले. त्याबद्दल मी आमच्या आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आमच्या दुसऱ्या मार्गदर्शिका आणि उपाध्यक्ष आदरणीय मोनिकाताई राजळे या सुद्धा इथे आल्यात, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. सर, आपला कार्यक्रम आपण कालही बघितला, आजही बघितला की नुसत्या डॉक्टरवर कारवाई करून होणार नाही, समाजामध्ये सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं मानसिकता बदलवण्याचं काम आपल्याला करता येईल का. आणि आपला जो घटक आहे जिल्हा परिषद हा खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात आपण काम करणार माणूस हा प्रत्येक या अनुषंगाने एकदा छोट्या छोट्यापासून वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यावर काम करण्याचं काम आम्ही दोन्ही विभागांनी सुरू केलेलं आहे. नक्की सर, आपण जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, मागच्या 3 वर्षात 3 महिन्याचा आपण रिपोर्ट बघितला की आपण 838 वर होतो, आपण 850 वर पोहोचलेलो. नक्कीच जरी आपण फार मोठं परंतु माननीय डॉक्टर सुधा कंकारिया यांच्या अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण एक वेगळं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि म्हणून नक्कीच आपण आपली जी अपेक्षा व्यक्त केली ती पूर्ण करण्याचं काम आम्ही सर्व मिळून करूया अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्याला सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो, आपल्याजवळ सुद्धा व्यक्त करतो आणि आपण याबद्दल आलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणचे सन्माननीय सरपंच महोदय आले. नक्की सर, आपण आत म्हणून सांगतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये आपला पहिला जिल्हा या ठिकाणी कंकारिया मॅडमनी सुद्धा केलं की ज्यांनी आपण फिक्स डिपॉझिटची पावती देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये पहिल्या जिल्ह्याने आपण मागच्या वर्षी सुरू केलेलं आहे की जिथे आतापर्यंत जवळपास बरेच 70% ग्रामपंचायतींनी सुरुवात केलेली आहे. काही लोकांनी तर 146 ग्रामपंचायतींनी वाटप सुद्धा केलेलं आहे की मुलीचा जन्म झाला तर 5,000चं फिक्स डिपॉझिट अशा पद्धती काही ठिकाणी सुरू व्हायचंय. पण असे छोटे छोटे उपक्रम घेऊन समाजामध्ये ते महत्व पटवण्याचं काम आपण करतोय. या ठिकाणी सन्मान्य सरपंच आहे, मला वाईट वाटतं, म्हणजे वाईट वाटून घेण्याची गरज नाही, परंतु सरपंचांनी नक्कीच ही आपल्यासाठी नामुष्कीची बाब आहे की आपण डबल रेड झोनमध्ये गाव कशी आपली आहे, कानूर पठारसारखं गाव, सुप्यासारखं गाव. भारतामध्ये चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे आपल्याला ही शपथ घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे.
देशात स्त्री पुरुष समानता मांडावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंथी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही. मी हुंडा देणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा